2 दिवस बॉस, फक्त 2 दिवस. त्या बारीक डोळ्याच्या उंदराकडनं सगळी माहिती काढून आणते. तुम्ही बघाच. त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणं खूप जास्ती गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं निशी समोर येणं. पण या सगळ्या गोष्टींचा खूप भयानक इम्पॅक्ट पडणार आहे. स्पेशली काही माणसं खूप दुखवली जाणार आहेत. आणि सगळ्यात जास्त निशी. म्हणूनच मला तिची खूप काळजी वाटते. कारण या माणसाचा खरा चेहरा ज्यावेळेस तिच्या डोळ्यासमोर येईल, तो काय काय करतो हे सगळं तिला कळेल. त्यावेळेस तिची काय अवस्था होईल याची कल्पनाही करवत नाहीये मला. पण हे करणं गरजेचं आहे बॉस. निशी आता ह्या सगळ्यापासून लांब आहे म्हणून ठीक आहे. तिच्या हाती चुकून काहीही लागलं ना तर युवराज तिलाही सोडणार नाही. असं होण्याआधी तिला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कंप्लीट रेड फ्लॅग आहे युवराज. कुठल्याच मुलीच्या नशिबात असा मुलगा नको यायला. आपला जो प्लॅन जसा ठरलाय तसाच एक्झिक्यूट करावा लागेल. त्यामुळे लवकरात लवकर कामाला लागा. गुलाबपर्यंत पोहोचण्यासाठी युवराजची मदत आपल्याला घ्यावीच लागेल. येस बॉस, येते मी. बॉस, चल. काय झालं? चेहरा का पडलाय असा? काही नाही. कळतंय मला. तुझा मूड कसा बदलायचा ते मला व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे Please welcome Cricket के गब्बर शिखर धवन। सभा शुरू की जाए। महाराज, चिकू भाई ऐसा क्या खाते हैं कि उनकी रन्स की भूख खत्म ही नहीं होती? मुझे लगता है वो खट्टा आम पापड़ खाते हैं जिससे उनका खाना जल्दी पच हे जाता है। काय? हा आहे क्रिकेट दरबार. इथे क्रिकेट आहे पण फुल कॉमेडी तडक्यासोबत. शिखर धवन महाराजा बनून सगळ्यांशी चर्चा करतो. चर्चा म्हणजे बोरिंग चर्चा नाही, फनी डिबेट्स. एकदम रॉयल स्टाईल मॅडनेस. अगदी भन्नाट. फक्त गंभीर विश्लेषण नाही हा. विनोद, नॉन स्टॉप मस्ती. म्हणजे क्रिकेटचा एंटरटेनमेंट फेस्टिवल. भारी आहे हे. आता आलं ना चेहऱ्यावर हसू. बॉस, तू पण बस ना. देखिए क्रिकेट दरबार विद फ्री फाइट ऑन ZEE5 बिल्कुल फ्री. Cheers, मोंटी भाई। गुलाब भाई, अपना यार मुंडा काम तो ढंग से कर देगा ना। देखो, अपनी इज्जत की माँ बहन नहीं होनी चाहिए। डील बहुत वड्डी है, ये ना कि लेने के देने पड़ जाए। अरे मोंटी भाई, त्याची काळजी तू नको करू. श्रीमंत माणूस फक्त एक गोष्ट गमवायला घाबरतो आणि ती म्हणजे त्याची इज्जत. त्या युवराजच्या नावापुढे खांडेकर हे नाव लागते आणि तो आपली इज्जत वाचवण्यासाठी काही करू शकतो. मोंटी, तो बडा सेफ प्लेयर आहे. त्याच्यासारखा हरामी माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही या कामासाठी. और पार्टी तक यही हरामी माल पहुंचाएगा. टेंशन मत लो मोंटी. मुड्डा नाम सीधा मतलब है गाड़ी पे भी कोई हाथ नहीं डालेगा। हां, म्हणूनच तर हा माल दिला त्याच्याकडे. पर गुलाब भाई, ये क्या लगता है ना, एक बार उसे बिठा कर अपना प्लान तो बताना चाहिए. उसे भी पता हो कि अपने को करना क्या है. लगाओ कॉल उस युवराज के बच्चे को. दया काका, एक गुड न्यूज आहे. केदारवरचे सगळे आरोप खोटे सिद्ध झालेत. येस, एक्झॅक्टली. नाही नाही नाही, आपल्याला वाट बघायची आता काहीच गरज नाहीये. आपण केदारला CEO म्हणून अनाऊन्स करू शकतो ना. मला नकोय ही पोस्ट. दया काका, मी तुम्हाला कॉल बॅक करू प्लीज? हां, थोड्या वेळात कॉल करते. या केदार, माझं ताई, प्लीज प्लीज मला आग्रह नको करूस. हे बघ, घरातल्या सगळ्यांची मनं दुखवून मला ही पोझिशन मिळवण्याचा काही अभ्यास नाहीये. आणि तूच म्हणतेस ना,
की फॅमिली ही आपली पहिली प्रायोरिटी असते. तू कुटुंबाचा विचार करतोयस हे बघून मला फार बरं वाटतंय केदार. दॅट इज एक्स्ट्रीमली स्वीट ऑफ यू. पण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवायला शिक. ती मिक्स करून नकोस प्लीज. हे बघ, हा निर्णय आम्ही खूप विचार करून घेतलाय. हा अत्यंत कॅल्क्युलेटेड डिसिजन आहे. कंपनीच्या हिताचा निर्णय आहे हा. आणि MNN हा वारसा आहे केदार. आणि तुला तो कधी ना कधी सांभाळावा लागणार आहे. ती जबाबदारी तू झटकू शकत नाहीस. तू पण त्यासाठी या पोस्टची काय गरज आहे? मी या इंटर्नच्या पोस्टवरून पण ही जबाबदारी घेतोच आहे ना. इथून पुढे पण करत राहील. पण या गोष्टीवरून घरात वाद झालेले मला आवडणार नाही. तू मोठी बहीण म्हणून तुझ्यावर रागवू का तुझं कौतुक करू मला खरंच कळत नाहीये. प्रत्येक वेळेला समजूतदारपणा दाखवतोस ना तू. हे सगळे गुण तुझ्या आईतनं आलेत ना तुझ्यात. तुला कसं माहिती? दया काकांनी सगळं सांगितलंय मला. देवकी काकू सुद्धा तुझ्यासारखी समजूतदार होती ना. तू अगदी त्यांच्यासारखा आहेस. देवकी काकूंना माहिती होती की दया काका अत्यंत श्रीमंत आहेत. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही. त्यांना काहीही मागणं शक्य झालं असतं पण त्यांनी कधीच कुठल्याच गोष्टीची मागणी केली नाही. त्यांना कुठलाच हव्यास नव्हता. अगदी छोट्याशा घरात त्यांनी त्यांचा आणि दया काकांचा संसार थाटला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता. आणि तू सुद्धा अगदी त्यांच्यासारखा आहेस. कुठलीही अपेक्षा न करणारा, सगळ्यांना सांभाळून घेणारा, अत्यंत समजूतदार. आणि म्हणूनच मला तुला रिक्वेस्ट करायची केदार, प्लीज समजून घे. या कंपनीला आता तुझी गरज आहे. हे बघ, मी तुला फोर्स करणार नाही. पण प्लीज याचा विचार कर. MNNच्या COOची पोस्ट कायम तुझ्यासाठी मोकळी असेल हे लक्षात ठेव. आणि तुला हवं तेव्हा तू जॉईन कर. ओके? थँक्यू. तर थँक्यू कशाला? समजून घेतल्याबद्दल. मी नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार आहे तुला? अँड प्लीज नो केदार, तर आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. आणि तू जो निर्णय घेशील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. पण प्लीज विचार करून निर्णय घे. ओके? मी आलोच. या. का नाही म्हणालास? केदार, तुझा हक्क आहे तो. हक्क जरी असला तरी माझी इच्छा कधीच नव्हती. बॉस, मला तुझ्या बरोबर काम करायचंय. आणि आता जर मी ही पोस्ट स्वीकारली असती ना तर याचं ओझं घेऊन आयुष्यभर जगावं लागलं असतं. सॉरी बॉस.